माझी शरद पवारांना चॅलेंज आहे की हे चोपडे हे सगळे मी उद्या ईडी आणि इन्कम टॅक्सला पाठवणार आहे। ठाकरे पवार सरकारचे रिमोट कंट्रोल शरद पवार यांनी काल संध्याकाळी पत्रकार वार्तात इन्कम टॅक्सचे जे 9 दिवस धाड चालू आहे अजित पवार मित्र परिवारांवर त्यात 184 कोटीचे बेनामी व्यवहार सापडले। 70 प्रॉपर्टी जयपूर, गोवा, दिल्ली, मुंबई, पुणे, बारामती, काही फ्लॅट्स आहेत, काही इमारती आहेत, शेती जमीन आहेत, साखर कारखाने आहेत, कमर्शियल मॉल्स आहेत। याच्यावर शरद पवारांनी साहेबांनी विधान केलं की यातले 2 बिल्डरचे 70 कोटी 140 कोटी तिथून सापडले। अजित पवार मित्र परिवाराकडून फक्त चिल्लर सापडलं। मी पवार साहेबांना प्रश्न विचारू इच्छितो, शिवालिक वेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड कोण आहे? शिवालिक वेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड, इंडोकॉम डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड कोण आहे? या दोघांनी अजित पवारांना 100 कोटी रुपये किती वर्षापूर्वी दिले होते? 2 वर्षापूर्वी, 3 वर्षापूर्वी, 4 वर्षापूर्वी, 5 वर्षापूर्वी, 10 वर्षापूर्वी, 12 वर्षापूर्वी, किती वर्षापूर्वी दिले होते? आणि त्याची जे अजित पवारांचा त्या बेनामी नामी कंपन्यांमध्ये जे एंट्री लिहिलेली आहे, भविष्यात कधी काळी 7 जन्मात अजित पवार आपली जमिनी विकणार, त्याचा अनसिक्युर्ड ऍडव्हान्स हे 2008च्या बुक्स मध्ये एंट्रीज आहे आणि त्यात दिले, परंतु याच्यावर कोणतेही व्याज 8 जन्मात दिलं जाणार नाही। आजपर्यंत 100 कोटीची प्रॉपर्टी, 100 कोटी रुपयाची मार्केट व्हॅल्यू तिची प्रॉपर्टी हे 1200 कोटी झाले आहे। त्यात परत एक दमडी परत दिली का? संजय राऊत 55 लाख असे 2010 मध्ये घेतले होते। ईडीने शोधून काढल्यानंतर संजय राऊत 2021 मध्ये चोरीचा माल परत केला। अजित पवार चोरीचा माल परत करणार का? नीता पाटील, वीणा पाटील, मेवणे मोहन पाटील यांच्या घरी इन्कम टॅक्सचा धाडी कशाला? त्यांचा काही आर्थिक व्यवहार नाही आहे। आता माझ्याकडे रेकॉर्ड्स आहेत, चरणडेश्वर साखर कारखाना पासून अजित पवारच्या 70 बेनामी नामी संपत्तीत त्या कंपन्यांमध्ये अजित पवारचा बहिणी वीणा पाटील, नीता पाटील, मेहुणे म्हणजे बहिणीचे यजमान मोहन पाटील पार्टनर आहे। मग अजित पवार साहेब, तुम्ही बेईमानी महाराष्ट्राच्या 12.5 कोटी जनतेची केली की बेईमानी आपल्या बहिणीची केली? बहिणीच्या नावाने कंपन्यांनी पार्टनरशिप आहे, संपत्ती आहे, आपण म्हणतात त्यांचा काही संबंध नाही। मग बहिणीच्या नावाने पण बेनामी संपत्ती केली, ते शरद पवारांना मान्य आहे का? आणि म्हणून माझी शरद पवारांना चॅलेंज आहे की हे चोपडे हे सगळे मी उद्या ईडी आणि इन्कम टॅक्सला पाठवणार आहे। सहकार मंत्रालयाला पण पाठवणार, मुंबई उच्च न्यायालयाने चौकशीचे आदेश दिले आहे। यात नाही एक पण कागद खोटा असेल
तर शरद पवार, अजित पवार, रोहित पवार, पार्थ पवार, सुप्रियाताई यांनी हे मला सिद्ध करून दाखवावे. शरद पवार इतके वर्ष मंत्री मुख्यमंत्री राहिले आहेत, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत. यापैकी या घोटाळेबाज ठाकरेंची जे 11 होती त्यात आता 17 खेळाडू झाले, म्हणजे 6 राखीव झाले, वाढत चालले आहेत. त्यापैकी एक पण घोटाळा खोटा आहे, घोटाळा केला नाही असं बोलण्याची हिंमत ठाकरे पवारांमध्ये नाही आहे. तुम्ही मंत्री आहात, सरकार आहात, जे घोटाळे केले त्याच्यावर बोला ना. घोटाळे उघडकीस आणले, कारण की उघडकीस आणण्याचं काम पोलिसांनी करायचं आहे, पण पोलिसांचा त्याचा उपयोग आहे माफिया म्हणून करतात. पोलीसच चोरी करते, पोलीसच सुपारी घेते, पोलीस कमिशनरच गायब होतो, गृहमंत्री फरार होतो. म्हणून शेवटी जनतेने जायचं कुठे? तर हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, लोकायुक्त, नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल, मानवाधिकार आयोग यांच्याकडे किरीट सोमय्या जात आहे. तर त्यात चूक काय? मला खरंच हास्यात, तुम्ही नाही ते जे बोलतात ते हास्यात पण वाटतात. तुम्ही माझे घोटाळे का करतात हो? अरे पण तू घोटाळे करतोय कशाला? गेल्या 23 महिन्यात याने 24 घोटाळे केले, मी जनतेसमोर ठेवले. आणि या उद्धव ठाकरेच्या घोटाळ्यामुळे महाराष्ट्रात कोविड मृत्यू मॅक्झिमम झाले. मी आता सभेत पण बोललो ना, त्याचं एक उदाहरण खोटं असेल तर सांगावं. उद्धव ठाकरे साहेबांनी स्वतःचा बिझनेस बिल्डर पार्टनर मित्राची जमीन 62 कोटीमध्ये लीजची जमीन ओनरशिपवर दिली. 21 कोटीत घेण्याचा ऑर्डर हातात दिला. किरीट सोमय्या लोकायुक्तमध्ये गेला आणि लोकायुक्तमध्ये ते हारले, सौदा कॅन्सल झाला. उद्धव ठाकरेंनी सांगावं 7 एप्रिल 2020 रोजी 7 एप्रिल 2021 रोजी एकाच दिवशी मुंबई महापालिकेने रेमडेसिवीर 72,000, 16 ते 65, हाफकिन इन्स्टिट्यूटने 665 मध्ये 52,000. याला चोरी नाही म्हणत, याला घोटाळा नाही म्हणत, याला डकेती म्हणतात, डकेती. आता हे घोटाळेबाज डाकूगिरी करतायत, जनतेला लुटतायत. 27,000 शेतकऱ्यांचे प्रतिनिधी माझ्याकडे जरंडेश्वरचे आले होते. आमचा कारखाना घेतला, अजित पवारांनी बेनामी ठेवला. तर मला त्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यायचा आहे. जे कोविडमध्ये मृत्यू झाले आहेत त्यांना आता कुठलंही डायव्हर्जन मी भानगडीत पडणारच नाही. उद्धव ठाकरेंनी बायकोच्या नावावर घेतलेले 19 बंगलोचा हिसाब त्यांनी द्यायचा आहे. शरद पवार काल बोलतायत ना, मग आता उत्तर द्यावं. हे जे 2 बिल्डर ज्यांच्याकडून रक्कम सापडली ते तर अजित पवारांना 100 कोटी 10 वर्षापूर्वी देऊन बसलेत. त्याचं उत्तर शरद पवारांनी द्यावं. आमच्याबरोबर युती करणार का नाही, आमचे घोटाळे का काढतात, तुम्ही लुटतायत म्हणून तुमचे काढतोय. महाराष्ट्र सरकार पूर्णपणे ठाकरे पवारांच्या ताब्यात आहेत. मी जिथेही यांचा एक घोटाळा काढला की यांचा ठराविक प्रश्न असतो. नारायण राणेचा घोटाळ्याचं काय झालं? अनिल परब म्हणतात माझा अनधिकृत रिसोर्ट दिसतोय, नारायण राणेचा अनधिकृत बंगलो का दिसत नाही? मी अनिल परबला सांगितलं माय बाप, CRZ पर्यावरण हे राज्य सरकारचा विषय आहे आणि पर्यावरण मंत्री तुमचा मुख्यमंत्रीच्या सुपुत्रच्या ताब्यात आहेत आणि मुख्यमंत्री तुमच्या ताब्यात आहेत. जर नारायण राणेचा बंगलो अनधिकृत आहे मग गेली 21 महिन्यात स्टंटबाजी का करतात? तुम्हाला कोणी थांबवलं? म्हणून हे नौटंकी आहेत. मी एक उदाहरण दिलं, एक उदाहरण. यांनी गेल्या 21 महिन्यात जे लूटमार डकेती केली आहे त्याचा इतिहासात पुढे सापडणार नाही. नगरपालिका, नगरसेवक, महापालिकांची सगळी सत्ता मेडिकल इमर्जन्सीच्या नावाने राज्य सरकारने स्वतःच्या हातात आणि IAS ऑफिसरच्या ताब्यात दिली. महापालिकेचा कोणताही मीटिंग नाही, कुठलं हे नाही. हे जे तुम्ही सांगितलं त्याचे 2 सांकेतिक, म्हणजे एक कोविड मृत्यू तुम्ही केंद्र सरकारकडे नेला, मानव अधिकार आयोगकडे नेला, त्याचा तपास सुरू झाला, आणि दुसरं रेमडेसिवीर इंजेक्शन त्याची तर सुनावणी सुरू झाली. त्यात सगळंच महाराष्ट्रात लोकायुक्तने मागच्या आठवड्यात त्या सुनावणीत राज्य सरकारच्या आरोग्य सचिव आणि मुख्य सचिवांना रिप्लाय फाईल करायला सांगितलं.
सांगितलं ना, दोन्ही सांगितलं भाऊ. मी मृत्यू संबंधी मानव अधिकार आयोग आणि केंद्र सरकार सांगितलं, आणि रेमडेसिवीर आणि हॉस्पिटल घोटाळा लोकायुक्तकडे सगळ्यांची सुनावणी सुरू झाली. आता मला ही पण एवढे बिचारे मी शब्द जाणीवपूर्वक वापरतोय, एवढे बिचारे ठाकरे सरकारचे मंत्री घाबरलेले आहेत. किरीटला आधी काय कळते, अरे भाऊ पण तू घोटाळा केला ह्याच्या संबंधित बोल ना, म्हणजे घोटाळा नाही केला याचा अर्थ काय झाला? तुमचा प्रश्न नाही, मी जाणता. याचा अर्थ त्यांनी घोटाळ्याला चॅलेंज नाही केलं, पण माझा घोटाळा ईडीचा आधी तुला का कळलं? आता ते रामदास कदम आणि अनिल परब भांडतात. उत्तर मिळालं आपल्याला? मिळालं? एक मिनिट रे दादा, आता किरीटला माहिती कुठून मिळते? ते अनिल परब आणि रामदास कदम भांडतात. मला पत्रकारांनी विचारलं, मी म्हणालो मग तुम्ही लगेच सांगणार उद्धव ठाकरेच्या 19 बंगल्याचा घोटाळा तुला कुठला शिवसैनिकांनी द्यायचा? मी नाही देणार उत्तर. नाही, मी इन्फॉर्मरला मग उद्धव ठाकरेची माहिती कोणी दिली? त्याच्या बायकोनी, मेवण्यानी, असं सांगणार तुम्ही मला? माझा जे माहिती तुम्ही पण देतात, तुम्ही म्हणजे आय एम टॉकिंग अबाउट पत्रकारही देतात, सामान्य माणसं देतात, त्यांना प्रोटेक्ट करणं हा माझा धर्म आहे. पण ते घोटाळे कबूल करतात. माझी तुम्हाला विनंती प्लीज, की ज्यावेळी हा प्रश्न ते नेक्स्ट टाइम विचारणार त्यावेळी सांगा ना, साहेब म्हणजे तुम्ही घोटाळा केला ते मान्य करतायत का?